मी प्राध्यापिका सौ अर्चना कुलकर्णी संस्कृत ग्रामर ट्रेनिंग व्हिडिओजमध्ये आपले मनापासून स्वागत करते। प्रारंभिक ओळख संस्कृत व्याकरणाची किंवा नाउन प्रोनाउन सिरीज या अंतर्गत आपण विकारी शब्दांचा मागोवा घेतो आहोत। विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांच्या रूपांमध्ये परिवर्तन किंवा बदल घडून येतो असे शब्द आपण या सिरीज अंतर्गत अभ्यासतो आहोत। संज्ञा, सर्वनाम व विशेषण यांचा मागोवा घेऊन झाल्यानंतर आपण या व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये विचार करणार आहोत तो क्रियापदांचा। क्रिया सूचित करणाऱ्या शब्दांना क्रियापदे असे म्हणतात हे आपण जाणतोच। पद म्हणजे शब्द, तर क्रिया म्हणजे घडलेली, घडणारी किंवा घडत असलेली कृती। या क्रियेविषयी किंवा कृतीविषयी ज्या पदांद्वारे आपल्याला माहिती मिळते त्याला क्रियापदे असे संबोधण्यात येते किंवा असे म्हणतात। तर क्रियापदांच्या मूळ घटकाला मूळ धातू असे म्हणतात। जसे मराठीतही जाणे, येणे, खाणे, पिणे ही क्रियापदांची मूळ रूपे आहेत, यालाच मूळ धातू असे म्हटले जाते। व मग या मूळ धातूंपासून आपण वेगवेगळ्या काळांची व अर्थांची क्रियापदे बनवत असतो। म्हणून क्रियापदांचा जो मूळ घटक आहे त्या मूळ धातूपासून वेगवेगळ्या काळांची आणि अर्थांची क्रियापदे आपल्याला बनवता येतात। संस्कृतमध्ये जवळजवळ 2000 मूळ धातू आहेत। या 2000 मूळ धातूंची 10 गटात विभागणी झालेली आहे, त्यालाच गण असे म्हटले जाते। व हे 10 गण परत 2 गटात विभाजित झालेले आहेत, ज्याला गणांचा पहिला गट व गणांचा दुसरा गट असे म्हटले जाते। मूळ धातू 2000, त्यांची विभागणी 10 गणांमध्ये व हे 10 गण परत 2 गटांमध्ये विभाजित झालेले आपल्याला दिसून येतात। गणांच्या पहिल्या गटामध्ये समाविष्ट होणारे गण आहेत प्रथम गण, चतुर्थ गण, षष्ठ गण आणि दशम गण किंवा 1, 4, 6, 10 हे गण पहिल्या गटात समाविष्ट होतात। तर उर्वरित म्हणजे द्वितीय, तृतीय, पंचम, सप्तम, अष्टम आणि नवम म्हणजेच 2, 3, 5, 7, 8 आणि 9 हे गण गणांच्या दुसऱ्या गटात समाविष्ट होतात। अशी विभागणी का बरं झाली असेल? तर क्रियापद तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या गणांमध्ये साम्य दिसून आले त्यांचा साधारणतः एक गट केला गेला व क्रियापद तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये जिथे काही भिन्नता दिसून आली त्यांचा दुसरा गट केला गेला। या 2000 मूळ धातूंपैकी जवळजवळ 1800 धातू हे गणांच्या पहिल्या गटात समाविष्ट होतात, तर उर्वरित 200 वगैरे धातू गणांच्या दुसऱ्या गटात समाविष्ट होतात। म्हणजेच गणांच्या पहिल्या गटामध्ये गणसंख्या कमी आहे पण प्रचलित धातूंची संख्या मात्र जास्त आहे, तर गणांच्या दुसऱ्या गटामध्ये गणांची संख्या जास्त आहे पण प्रचलित धातूंची संख्या मात्र कमी आहे। आता कुठला धातू कुठल्या गणाचा आहे हे ओळखायचं कसं? तर यासाठी प्रत्येक गणाला एक विशिष्ट खूण दिलेली असते, त्याला गणविकरण असं म्हटलं जातं। गण ओळखण्याची विशिष्ट खूण म्हणजे गणविकरण ही प्रत्येक धातूसाठी दिलेली असते। उदाहरणार्थ प्रथम गणाचं गणविकरण हे अ आहे, चतुर्थ गणाचं गणविकरण हे य आहे, षष्ठम गणाचं गणविकरण हे अ आहे, तर दशम गणाचं गणविकरण हे अय आहे। म्हणजेच ज्या धातूला अ हे गणविकरण लागलेले दिसते तो धातू पहिल्या गणाचा आहे किंवा प्रथम गणाचा आहे असं आपण म्हणू शकतो। तर ज्या धातूला य हे गणविकरण लागलेले दिसून येते तो चतुर्थ गणाचा आहे असे आपल्या लक्षात येतं आणि याच पद्धतीने आपल्याला पुढेही समजून घेता येईल। म्हणून विकरण म्हणजे गण ओळखायची विशिष्ट खूण असं आपण म्हणू शकतो। तर गणांच्या दुसऱ्या गटामध्ये जे धातू समाविष्ट होतात त्यांच्यामध्ये आपल्याला खूपच वैविध्य दिसून येतं। जसं पहिल्या गटाचा जर विचार केला तर सर्व गणविकरणांच्या शेवटी अ हा स्वर आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच मी म्हटलं की क्रियापद तयार करण्याच्या प्रक्रियेत
जिथे साम्य आहे त्यांचा एक वेगळा गट केला गेला, तर जिथे क्रियापद तयार करण्याच्या प्रक्रियेत वैविध्य आहे त्यांचा दुसरा गट केला गेला. उदाहरणार्थ, गणांच्या दुसऱ्या गटामध्ये समाविष्ट असलेला जो द्वितीय गण आहे त्याला गणविकरणच नाही, तर तृतीय गणाच्या बाबतीत द्वित्व म्हणजे रिडुप्लिकेशन झालेलं दिसून येतं. जसा की दा हा धातू तृतीय गणाचा आहे आणि त्याची रूप तयार होताना पहिलं अक्षर हे दोनदा, म्हणजे पहिल्या अक्षराच्या बाबतीत द्वित्व अनुभवाला येतं. दा, ददाती अशी त्याची रूप झालेली आपल्याला दिसून येतात. पंचम गणाचं गणविकरण हे नु आहे, सप्तम गणाचं गणविकरण हे न आहे, अष्टम गणाचं विकरण हे उ आहे, तर नवम गणाचं विकरण हे ना आहे. विकरण म्हणजे गण ओळखायची विशिष्ट खूण, हे आत्ताच आपण लक्षात घेतलंय. मूळ धातूला जेव्हा विकरण जोडलं जातं तेव्हा जे रूप तयार होतं त्याला धातूचे अंग असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, पठ हा पहिल्या गणाचा जर धातू आपण घेतला आणि त्याला अ हे गणविकरण जोडलं तर पठ असं जे रूप तयार होतं त्याला धातूचं अंग असं संबोधण्यात येतं. आता आपण बघितलं की 2000 धातूंची 10 गणात विभागणी झालेली आहे. तसेच हे 2000 धातू परस्मैपद पद व आत्मनेय पद अशा दोन पदांमध्येही विभाजित झालेले दिसून येतात. प्रत्येक गणात परस्मैपदी किंवा आत्मनेपदी असे धातू असतात. काही धातू हे परस्मैपदी असतात तर काही धातू हे आत्मनेपदी असतात. प्रत्येक धातूचा गण आणि पद हे ठरलेले असतात आणि म्हणून जो धातू परस्मैपदी असेल त्याला परस्मैपदाचेच प्रत्यय लावावे लागतात, तर जो धातू आत्मनेपदी असेल त्याला आत्मनेपदाचेच प्रत्यय लावावे लागतात. काही काही धातू मात्र असे असतात ज्यांना परस्मैपदाचेही प्रत्यय लागतात व आत्मनेपदाचेही प्रत्यय लागतात. असे जे काही धातू असतात त्यांना उभयपदी धातू असे संबोधण्यात येते. ज्या धातूंना परस्मैपदी व आत्मनेपदी असे दोन्हीही प्रत्यय लागले जातात अशा धातूंना उभयपदी धातू असे म्हटले जाते. प्रत्येक गणामध्ये परस्मैपदी, आत्मनेपदी व उभयपदी असे 3 प्रकारचे धातू आपल्याला बघायला मिळतात. कोणता धातू परस्मैपदी आहे, कोणता धातू आत्मनेपदी आहे किंवा कोणता धातू उभयपदी आहे हे जाणून घेण्यासाठी कोणताही नियम इत्यादी दिसून येत नाही, तर त्या धातूंचा व्यवहारात व पुस्तकात होत असलेल्या प्रयोगांवरूनच त्यांचे पद आपल्याला जाणता येते. त्यामुळे धातूंचे गण व पद हे रूपावरूनच लक्षात घ्यावे लागतात. व्याकरणाचार्य पाणिनी यांनी धातुपाठ, गणपाठ इत्यादींमध्ये त्या धातूचे गण व पद दिलेले आहेत, त्यावरूनही ही व्यवस्था आपल्या लक्षात येऊ शकते. आतापर्यंत आपण समजावून घेतलं की संस्कृतमध्ये जवळजवळ 2000 मूळ धातू आहेत. क्रियापदांच्या मूळ रूपाला मूळ धातू असे म्हणतात. हे मूळ धातू 10 गणात विभाजित झालेले आहेत. तसेच ते 3 पदांमध्येही विभाजित झालेले आहेत. कुठला धातू कुठल्या गणात राहतो हे ओळखू यावं म्हणून त्याला गणविकरण जोडलं जातं व मूळ धातूला गणविकरण जोडलं की त्यापासून धातूचे अंग बनते. एवढी प्रक्रिया समजून घेतल्यानंतर पुढे बघूयात. क्रियापदांविषयी आपण विचार करतो आहोत, म्हणजेच ती क्रिया कुठल्या तरी काळात किंवा कुठला तरी अर्थ व्यक्त करणार आहे हे निश्चित, आणि म्हणूनच ज्या काळात क्रिया दाखवायची आहे किंवा जो अर्थ क्रियेद्वारे व्यक्त करायचा आहे त्यासाठी त्या काळाचे किंवा अर्थाचे प्रत्यय मूळ धातूला लावावे लागतात. आणि म्हणूनच एकूण 5 प्रकारचे प्रत्यय असतात. 3 काळ म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ व भविष्यकाळ, आणि 2 अर्थ म्हणजे आज्ञार्थ आणि विद्यार्थ, असे 5 प्रकारचे प्रत्यय असतात. आपण जेव्हा क्रियापदांविषयी विचार करतो आहोत तेव्हा अर्थातच ती क्रिया कुठला तरी काळ दर्शवित असणार किंवा कुठला तरी अर्थ सूचित करत असणार, आणि म्हणूनच प्रत्यय हे काळाचे व अर्थाचे असतात. 3 प्रमुख काळ आपल्याला माहिती आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ व भविष्यकाळ या 3 काळांमध्ये क्रिया घडत असते किंवा त्या क्रियापदाद्वारा आज्ञार्थ व विद्यार्थ असे 2 अर्थ तरी सूचित होत असतात. आणि म्हणून प्रत्ययांचे हे प्रमुख 5 प्रकार आपल्याला बघायचे आहेत.
आता प्रत्यक्ष क्रियापद तयार करण्याच्या सूत्राकडे येऊयात। क्रियापद तयार करण्यासाठी 3 घटक लागतात, ते म्हणजे मूळ धातू, गणविकरण आणि प्रत्यय हे मिळून क्रियापद तयार होत असते। म्हणून मूळ धातू अधिक गणविकरण अधिक कालार्थी प्रत्यय बरोबर इष्टरूप किंवा क्रियापद हे तयार होत असतं। यालाच तिङंत असेही नाव आहे। तिंग हे प्रत्यय ज्यांच्या अंती आहेत त्यांना तिङंत असे संबोधण्यात येते। ही व्याकरणातील एक पारिभाषिक संज्ञा आहे। या 3ही घटकांविषयी आपण सविस्तर विवेचन आत्ताच बघितले। क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे मूळ धातू, तो धातू कुठल्या गणात राहतो हे ओळखू यावं म्हणून जी गुण जोडली जाते ते गणविकरण। मूळ धातू आणि गणविकरण मिळून धातूचं अंग तयार होतं आणि ज्या काळाचं किंवा अर्थाचं क्रियापद तयार करायचंय तो प्रत्यय लावला की आपल्याला इष्टरूप मिळणार आहे। आत्ताच आपण बघितलं की क्रियापदे तयार करताना आपल्याला काळांचे किंवा अर्थांचे प्रत्यय लावायचे आहेत। आता हे प्रत्यय 3 पुरुषांचे व 3 वचनांचे असे मिळून प्रत्येकाचे 9 प्रत्यय आपल्याला अभ्यासायचे आहेत। इथे एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की क्रिया घडते आहे ना, म्हणजे मग ती क्रिया करणारा कोणीतरी आहे। हा जो क्रिया करणारा कोणीतरी असतो त्याला आपण कर्ता असे संबोधतो। हा कर्ता 3 पुरुषांपैकीच एक असू शकतो। एकतर ती क्रिया मी स्वतः करत असेल किंवा माझ्या समोर असलेली व्यक्ती ती क्रिया करत असेल किंवा मी आणि तू व्यतिरिक्त तो, ती, ते किंवा राम, सीता, गोविंदा इत्यादींपैकी कोणीतरी ती क्रिया करत असेल। म्हणजे 3 पुरुषांचे कर्ते असतात। आणि संस्कृतमध्ये कर्ता व क्रियापद यांच्यामध्ये नेहमी समानाधिकरण असतं। म्हणजे ज्या पुरुषाचा आणि ज्या वचनाचा कर्ता असतो त्याच पुरुषाचं आणि त्याच वचनाचं क्रियापद असतं। आणि म्हणून प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष व तृतीय पुरुष असे 3 पुरुषांचे कर्ते व एकवचन, द्विवचन व बहुवचन असे 3 वचन असे मिळून एकूण 9 प्रत्यय प्रत्येक काळाचे किंवा अर्थाचे असणार आहेत। प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष व तृतीय पुरुष यांच्याविषयी नाउन प्रोनाउन सिरीज मधल्याच व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण सविस्तर बोललेलो आहोत। नाउन प्रोनाउन सिरीज मधल्या व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये याविषयीची सविस्तर चर्चा केलेली आहे, तेव्हा तो व्हिडिओ जरूर बघाल आणि या संकल्पना स्पष्ट करून घ्याल। आता बघा, द्विवचन ही संकल्पना फक्त संस्कृत भाषेतच आपल्याला बघायला मिळते। इतर कुठल्याही भाषांमध्ये द्विवचन दर्शवण्यासाठी 2 या संख्यावाचक विशेषणाचा वापर केला जातो, पण संस्कृतमध्ये मात्र आवाम याचाच अर्थ आम्ही दोघे असा होतो। यासाठी परत द्वि हे संख्यावाचक विशेषण आधी लावायची गरज नाही। म्हणून 3 वचन आपल्याला संस्कृतमध्ये बघायला मिळतात, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन। सर्वनामांचे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष व तृतीय पुरुष असे 3 प्रकार असतात आणि अस्मद, युष्मद व तद यांची प्रथमा विभक्तीची रूपे इथे दिलेली आहेत, जे आपण कर्ते म्हणून वापरत असतो। तर त्याविषयी जाणून घेऊयात। प्रथम पुरुषवाचक सर्वनाम अस्मद आहे आणि त्याची प्रथमा विभक्तीतली रूपे आहेत, एकवचनात अहम म्हणजे मी, द्विवचनात आवाम म्हणजे आम्ही दोघे व बहुवचनात वयम म्हणजे आम्ही सर्व। एकतर मी एकटा क्रिया करत असेल किंवा मी कोणासोबत तरी क्रिया करत असेल किंवा आम्ही सगळे मिळून एखादी क्रिया करत असू, तेव्हा प्रथम पुरुषी कर्ता व प्रथम पुरुषी क्रियापद वापरलं जातं। आपण आत्ताच बघितलं की संस्कृतमध्ये कर्ता व क्रियापद यांच्यामध्ये समानाधिकरण असतं। म्हणून ज्या पुरुषाचा आणि ज्या वचनाचा कर्ता वापरू त्याच पुरुषाचं आणि त्याच वचनाचं क्रियापद आपल्याला ठेवावं लागेल। म्हणून जेव्हा आपण स्वतः किंवा स्वतः इतरांसमवेत करत असलेल्या कार्याविषयी बोलतो किंवा लिहितो तेव्हा प्रथम पुरुषी कर्ते व क्रियापदे वापरायची असतात। जेव्हा आपण समोर उपस्थित असलेल्यांविषयी बोलत किंवा लिहित असतो तेव्हा द्वितीय पुरुषी कर्ते वापरायचे असतात। द्वितीय पुरुषी सर्वनाम आहे युष्मद आणि त्याची प्रथमा विभक्तीची रूपे होतात त्वम, युवाम, युयम। त्वम म्हणजे तू,
युवाम म्हणजे तुम्ही दोघे व युयम म्हणजे तुम्ही सर्व। म्हणून जेव्हा आपण द्वितीय पुरुषाचे कर्ते वापरू तेव्हा आपल्याला द्वितीय पुरुषाचंच क्रियापदाचं रूप वापरावं लागणार आहे हे लक्षात घ्यायचं। आणि प्रथम पुरुष व द्वितीय पुरुष सोडून इतरांविषयी जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा तृतीय पुरुषी कर्ते व तृतीय पुरुषी क्रियापदे वापरावी लागतात। इथे तद हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे, त्याची पुल्लिंगी, स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी अशी रूपं दिलेली दिसून येतात आहेत। प्रथम पुरुषवाचक सर्वनाम व द्वितीय पुरुषवाचक सर्वनामांमध्ये आपल्याला लिंगभेद दिसून येत नाही। मुलगा वा मुलगी कोणीही असले तरी स्वतःला मीच म्हणणार, वा मुलगा वा मुलगी कोणीही समोर असले तरी आपण त्याला तूच किंवा तिला तूच म्हणणार आहोत। पण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तद मध्ये मात्र लिंगभेद दिसून येतो। पुल्लिंगामध्ये तद या सर्वनामाची रूपे होतात सहा, तौ, ते, प्रथमा। सहा म्हणजे तो, तौ म्हणजे ते दोघे व ते म्हणजे ते सर्व। स्त्रीलिंगामध्ये सा, ते, ताहा, ती, त्या दोघी जणी, त्या सर्व जणी। तर नपुंसकलिंगात तत, ते, तानी अशी यांची विभक्ती रूपे झालेली दिसून येतात। ही पुरुषाची संकल्पना जेवढी आपली स्पष्ट होईल तेवढी क्रियापदांची कुठली रूपं वापरायची, केव्हा वापरायची ही संकल्पनाही स्पष्ट व्हायला मदत होईल। आता आपण प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष व तृतीय पुरुष या संकल्पना स्पष्ट करून घेतल्या। पण हे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष किंवा तृतीय पुरुष आज आपण ज्याला म्हणतो आहोत ही मेकॉले शिक्षण प्रणालीची देणगी आहे। इंग्रजीतलं फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन व थर्ड पर्सन हे आपण जसंच्या तसं भाषांतरित करून स्वीकारलं आणि ते प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष व तृतीय पुरुष असं म्हणायला लागलो। पण प्राचीन परिभाषा मात्र आज ज्याला आपण प्रथम पुरुष म्हणतोय त्याला प्राचीन परिभाषेत उत्तम पुरुष असं संबोधलं जायचं। आजही सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये उत्तम पुरुष, मध्यम पुरुष व प्रथम पुरुष याच नावाने ही रूपे प्रचारात आहेत। आज ज्याला आपण द्वितीय पुरुष म्हणतो त्याला प्राचीन परिभाषेत मध्यम पुरुष म्हटलं जायचं व आज ज्याला आपण तृतीय पुरुष म्हणतोय त्याला प्राचीन परिभाषेत प्रथम पुरुष असं संबोधण्यात यायचं हे लक्षात ठेवा। क्रियापद विचार हा खरं तर खूपच मोठा विचार आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मूळ धातू, गणविकरण व प्रत्यय या विषयांची प्राथमिक ओळख करून घेतलेली आहे। प्रत्यक्ष क्रियापद कसं तयार करायचं याविषयी मात्र आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये विचार करणार आहोत। आपणाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात आहेत हे आम्हाला जरूर कळवा। आम्ही आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी निश्चितच उत्सुक आहोत। असेच व्याकरण विषयक नवीन नवीन अंगांचा विचार करण्यासाठी आपण पुन्हा भेटूयात आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। पुनर्मिलामः।